परवा डेटा करून टाकू आपण आहे ना. स्टारविंड आहे ना, स्टारविंड काय खेळताना किती झालं छोट्या जोडी हा कुठं तू मला वाटतं मामा कुठं होता कळवणाला क्या बात आहे. आता काय एडीएलडीएस निघत नाही बरं परवा. त्याला काय करावं लागतं, एडीएलडीएस काढायचं ठरलं ना ते निघत नाही. ते आहे एडीएलडीएस काढायचं ठरलं तर पहिले कंट्रोल पॅनलमध्ये जावं लागतं. कंट्रोल पॅनलमध्ये जाऊन प्रोग्राम्स अँड फीचर्स म्हणजे तो जो इन्स्टन्स बनवला आपण एडीएलडीएस इन्स्टन्स, तो पहिले इन्स्टन्स काढावं लागतं. एडीएलडीएस इन्स्टन्स याला अनइन्स्टॉल करावं लागतं. यस सर. ॲक्टिव्ह डिरेक्टरी सर्टिफिकेट सर्व्हिसेस काढून टाकू आपण. आपलं काम झालेलं आहे त्याचं, बरोबर आहे. निघणार नाही ॲक्टिव्ह डिरेक्टरी. याला पण काय करावं लागतं, अगोदर वेब सर्व्हर काढावं लागतं, मग ते सर्टिफिकेट सर्व्हिसेस निघतं. आता पूर्ण वेब सर्व्हर्स पहिले काढून घ्यायचा, रिस्टार्ट करावं लागेल आणि मग ते रिमूव्ह पुन्हा वापरला मला ते बघा एडीसीएस कार्ड आपण या ठिकाणी बघा रिमोट डेस्कटॉप सर्व्हिसेस रोल टाकायचे आहे. तर ह्या ठिकाणी ॲड रोल्स अँड फीचर्समध्ये जा. 2 ठिकाणून टाकावा लागतो हा रोल. एक तर सर्व इथं बघा इथून टाकावा लागतो आणि एक इथं टाकावा लागतो. सगळ्यात पहिले आपण काय करू, इथून रोल टाकू. अजून पहिले हे बघा इथं रिमोट डेस्कटॉप सर्व्हिसेस नावाचा रोल आहे का, हा रोल इथून पहिले टाकून घ्या. ओके, मग इथं रोल सर्व्हिसेस बघा एवढ्या. रिमोट डेस्कटॉप रोल म्हणजे रिमोट डेस्कटॉप सर्व्हिसचे रोल सर्व्हिसेस किती बघा. रिमोट डेस्कटॉप कनेक्शन ब्रोकर, याला सेशन ब्रोकर पण म्हणतात. कनेक्शन ब्रोकर म्हणजे काय, तुमच्याकडे जर मल्टिपल रिमोट डेस्कटॉप सर्व्हर जर असेल त्यांच्यामध्ये हाय अवेलेबिलिटीसाठी याला वापरतात. म्हणजे एकापेक्षा जास्त रिमोट डेस्कटॉप सर्व्हर जर असेल ना तर मग त्यासाठी मल्टिपल रिमोट डेस्कटॉप सेशन होस्ट आहे. ते बघा रिमोट डेस्कटॉप कनेक्शन ब्रोकर allows users to reconnect to their existing virtual desktops, remote app programs. Okay, and then session based desktops. Okay, it enables even load distribution across RD session host servers in a session collection or across pooled virtual desktops. मल्टिपल रिमोट डेस्कटॉप सर्व्हर जर असेल त्यांच्यामध्ये लोड बॅलन्सचं काम करतो. त्याच्यानंतर रिमोट डेस्कटॉप गेटवे म्हणजे इंटरनेटच्या थ्रू बघा enables authorized users to connect to virtual desktops, remote app programs and session based desktops on the corporate network or the internet. तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं, इंटरनेटच्या थ्रू जर तुमचे जर युजर जर कनेक्ट करतात तुमच्या रिमोट डेस्कटॉप सेशन होस्टला, रिमोट ॲप प्रोग्राम्सला किंवा मग तुमच्या VDIला व्हर्च्युअल डेस्कटॉप इन्फ्रास्ट्रक्चरला जर कनेक्ट करत असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला हे लागतं रिमोट डेस्कटॉप लायसन्सिंग. बाय डिफॉल्ट रिमोट डेस्कटॉपचं जे लायसन्सिंग असतं 120 दिवस फुकट असतं, फ्री. 120 दिवसानंतर तुम्हाला याला पे करावं लागतं, लायसन्स घ्यावं लागतं. म्हणजे सध्या तुम्ही टाकलं जरी नाही तर तुम्हाला फक्त किती दिवस मिळतील, 120 दिवस मिळतील. ठीक आहे, आणि मग ते लायसन्स मॅनेज करण्यासाठी तुम्हाला लायसन्सिंग सर्व्हिस लागेल. त्याच्यानंतर रिमोट डेस्कटॉप सेशन होस्ट ही सगळ्यात महत्त्वाची सर्व्हिस. रिमोट डेस्कटॉप सेशन होस्ट म्हणजे ॲक्च्युअल टर्मिनल सर्व्हर, ॲक्च्युअल रिमोट डेस्कटॉप सर्व्हर. ठीक आहे, ॲड फीचर्स. त्याच्यानंतर रिमोट डेस्कटॉप व्हर्च्युअलायझेशन होस्ट म्हणजे तुम्हाला जर रिमोट डेस्कटॉपच्या थ्रू जर VDI जर वापरायचं असेल त्याला व्हर्च्युअल डेस्कटॉप इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतात. तर त्यासाठी तुम्ही हे वापरू शकता. पण आपले हे नाही पाहिजे, आपल्याला हे 2 घ्यायचे. रिमोट डेस्कटॉप वेब ॲक्सेस म्हणजे वेब ब्राउझरच्या थ्रू सुद्धा रिमोट डेस्कटॉपला कनेक्ट करता आलं पाहिजे तुमच्या युजरला. बस आपल्याला फक्त 2 गोष्टी घ्यायच्या आहेत. आणि तुम्हाला जर वाटलं लायसन्सिंग घ्यायचं तर हा लायसन्सिंग पार्ट तुम्ही घेऊ शकता. फ्युचरमध्ये तुम्हाला लायसन्सिंग ची गरज पडत असेल तर. नेक्स्ट, आता वेब ॲक्सेस घेतला म्हणजे त्याला IIS त्याला टाकावंच लागणार. इन्स्टॉल पेंडिंग असतं, त्याला रिस्टार्ट करावंच लागते. काय काळात ती मोठी आली कलम तेच नाही ते उठून बाकी असं बरं का, तुम्ही तर बाहेरचे काही काही समजा निंबू आमचं कोणी आमचं गाव अरे मी
पाठीमागच पाहिलं ते. हा काय बोलायसाठी मी पण तुम्हाला टॉपिक नाव दुसरा बरं हे बघा दुसरेच घ्या इथून बरं का. चांगली थप्पी लागली सर ते वावरासाठी ते म्हणते सर तरी म्हणून ए थोडं थांबा रे. ए पोरं शांत बसा. ए शांत घ्या. तुम्ही क्विक डिप्लोमेंट घेतलं तरी चालतं, त्याला काही फरक पडत नाही. स्टँडर्ड घ्यायचं आणि सेशन बेस्ड डेस्कटॉप डिप्लोमेंट. सेशन बेस्ड म्हणजे काय आपलं रिमोट डेस्कटॉप सर्व्हर. नेक्स्ट सेशन आणि आपण हे घेतलं रिमोट डेस्कटॉप, हे 3 घेतलेले नाही त्यामुळे त्यांनी ते ग्रेआउट दाखवलेलं आहे. ग्रेआउट आहे. ॲड द सर्व्हर देन अगेन ओके. म्हणजे कनेक्शन ब्रोकर ॲड केलं, वेब ॲक्सेस ॲड केलं, सेशन होस्ट ॲड केलं, ॲड जस्ट कन्फर्मेशन and restart the destination server if needed.